नमस्कार. IPL 2026 आता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता एक आठवडाच लीग स्पर्धेला उरलेला आहे आणि आता प्लेऑफची गणितं कशी जुळणार आहेत ते आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण IPLमध्ये विराट कोहलीच्या धावा आणि विराट कोहलीने केलेले विक्रम याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माहितीचे स्वरूप पाहायला मिळतील. चला तुम्ही जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, आशिष दत्तू ऑफिशियल यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. विराट कोहली सातत्याने खोऱ्याने धावा काढत आहे. 10 शतके 14,027 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. तर या निमित्ताने विराट कोहलीच्या कामगिरीचा आढावा या व्हिडिओच्या पद्धतीतून आपण घेतो. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. IPLच्या 19व्या हंगामामध्ये 38 वर्षीय विराट कोहली सातत्यपूर्ण फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करत आहे. मागील वर्षी तब्बल विजेतेपदाचा दुष्काळ संपवत त्यांनी 18व्या वर्षानंतर IPLची विजेतेपद पटकावली होती. यावर्षी देखील प्रबळ दावेदार म्हणून ते सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. कोलकाता विरुद्ध नामात 105 धावा करून त्याने पुन्हा एकदा आपण फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध करून दाखवलेले आहे. हे त्याचे T20 क्रिकेटमधील 10वे शतक ठरलेलं आहे. विराट कोहलीने आतापर्यंत IPLमध्ये 9 शतके झळकावलेली आहेत आणि या 9 शतकांपैकी 3 शतके त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना केलेले आहेत आणि संघाला विजयी केलेले आहे. या हंगामात त्याने 400पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि तो स्पर्धेच्या इतिहासात त्याने 12व्यांदा अशी कामगिरी केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत 12 सीझनमध्ये त्यांनी 400पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. यावर्षीच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये देखील तो 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान झालेला आहे आणि नक्कीच यावर्षीची ऑरेंज कॅप देखील तो पटकावू शकतो असा त्याच्या क्रीडा चाहत्यांना, क्रीडाप्रेमींना विश्वास आहे. IPLच्या स्पर्धेच्या इतिहासात 9,145 IPL धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आतापर्यंत 9,000 धावांचा टप्पा एकाही फलंदाजाला गाठता आला नाही आहे. आतापर्यंत IPLमध्ये 21 वेळा सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावलेला आहे. त्याच्यासोबत रोहित शर्माने देखील 21 वेळा हा किताब पटकावलेला आहे. त्याच्या पुढे फक्त आता AB डिव्हिलियर्स याने 25 वेळा हा किताब पटकावलेला आहे. तर क्रिस गेलने 22 वेळा हा किताब पटकावलेला आहे. म्हणजे लवकरच विराट कोहली या दोघींचा विक्रम मोडू शकतो असे म्हणायला वावगे ठरणार आहे. विराट कोहलीने IPLमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. म्हणजे विराट कोहली हा आता याच्या नावावर नवीन एक विक्रम प्रस्थापित झालेला आहे. IPLमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने 279 सामने खेळलेले आहेत. त्याने रोहित शर्मा 278 व महेंद्रसिंग धोनी देखील 278 या दोन्ही भारतीय खेळाडूंचाच माजी कर्णधारांचा विक्रम मोडलेला आहे. विराट कोहली आता IPLमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 279 IPL सामने खेळलेले आहेत. अशा रीतीने आज आपण विराट कोहलीचा परफॉर्मन्स म्हणजे IPL 2026मध्ये नेमका कसा ठरत आहे आणि तो संघासाठी तारणहार कसा ठरत आहे, त्याने आतापर्यंत कोणते विक्रम केलेले आहे आणि ते कशा प्रकारे केलेले आहे आणि ऑरेंज कॅपमध्ये तो सध्या किती स्थानावरती विराजमान आहे आणि नक्कीच तो यावर्षीचे ऑरेंज कॅप पटकावू शकता का. तो सातत्याने फलंदाजी करत असताना त्याच्या पुढे अजून 2 फलंदाज चांगले फलंदाजी करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. या बघूयात की यावर्षीची ऑरेंज कॅप म्हणजेच सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ऑरेंज कॅप नेमकं विराट कोहली पटकावतो का. तसेच एक ना अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत. सध्या IPL अखेरच्या टप्प्यात आहे. एकच आठवडा बाकी आहे लीग स्पर्धेला आणि 24 मे नंतर खऱ्या IPLला सुरुवात होणार आहे आणि 31 मेला आपल्याला समजणार की यावर्षी 2026चा IPLचा विजेता नेमका कोण संघ ठरणार आहे. आपण सामन्याचे विश्लेषण करणार आहोत. यूट्यूबवरती आता आपली 650+ यूट्यूब फॅमिली झालेली आहे. लवकरच आपण 700 यूट्यूब फॅमिलीचा टप्पा पार करणार आहोत. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक तसेच IPL क्रिकेटच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट देणारे व्हिडिओ, माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील. अजून देखील चॅनल सबस्क्राईब केले असेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि यूट्यूब फॅमिली 700 होण्यासाठी तुमचा एक महत्त्वाचा वाटा देखील यामध्ये उचला असे मी यावेळी नमूद करतो. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.